आज 18 फेब्रुवारी 2026 या दिवशी आम्ही मुन्ना देसाईंवरती होणारा जो काय प्रकार गेले 2-4 दिवस आम्हाला कळतोय त्या अनुषंगाने जमलेलो आहोत। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासनाच्या प्रमुखांना एक विनंती करतोय की मुन्ना देसाई ही व्यक्तिमत्व जे आत्ता काही राजकीय दबावपोटी त्यांच्यावरती होणाऱ्या कारवाई ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत। त्याचं कारण म्हणजे जवळच आमच्या हातकंबा गावामध्ये एक काही दिवसांच्या फरकाने आमच्या हातकंबा गावचा शिमगा सुद्धा या ठिकाणी होणार आहे। मुळात मुन्ना देसाई हे व्यक्तिमत्वावरती असलेले गुन्हे हे सिद्ध झालेले नाहीत आणि जे काही छोटे मोठे जे गुन्हे असतील ते कोर्टाच्या माध्यमातून चालू आहेत। त्या अनुषंगाने नवीन गुन्हे उत्पन्न करायचे, त्यांना कुठेतरी बदनाम करायचा, कुठेतरी निनामे अर्ज करायचा आणि त्यांच्यावरती केसेस दाखल करून त्यांच्यावरती कोणतीतरी मोठी कारवाई करावी अशा उद्देशाने जे सध्या सोशल मीडियाच्या व्हायरल होत आहेत बातम्या असतील त्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी भीती आहे की मुन्ना देसाई व्यक्तिमत्व आमच्या गावासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले अनेक वर्ष काम करत आहे। गावातील सर्व लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहे, कायदा सुव्यवस्था पाळणारे व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल जे काही सध्याचं जे वातावरण चाललेलं आहे हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ह्या सर्व गोष्टीचा आपण जवळून थोडीशी माहिती घेऊनच पुढची कारवाई करावी। अन्यथा आम्हा सर्व हातकंबा गावातील मंडळींना, मुन्ना देसाईच्या मित्रपरिवारांना आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडू नये हेच मी या ठिकाणी आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन। मुन्ना देसाई सारखी व्यक्तिमत्वावरती अशा पद्धतीने जर काही गुन्हे दाखल होत असतील तर माझ्या सर्वसामान्य मित्रपरिवारांवरती सुद्धा काही गुन्हे दाखल होतील, त्यांच्यावरही दबाव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पडेल, तेही थांबलं पाहिजे। अशा पद्धतीने मी आपणा सर्वांना या प्रशासनाच्या प्रमुखांना विनंती करेन आणि थांबेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।